नमस्कार मित्रमैत्रिणींनो। तर आज मी मार्केटला गेले आणि मला हे बघा मस्तपैकी पापलेट मिळाले। हे पापलेट कसं ताजं ओळखायचं ते बघा, हे इथून पांढरं पाणी आलं पाहिजे। हे बघा, हे आता मी स्वच्छ धुवून कापून माझे मिस्टर ह्याचे छान तुकडे करणार अगदी, आणि मला धुवून चोळून स्वच्छ धुवून देणार। आणि त्यासाठी मी आज भुजणं बनवणार आहे पापलेटचं। तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे। आज तर तुमच्या तोंडाला खूप पाणी सुटणार आहे हे भुजणं बघूनच। तर मी हा कांदा एक कापून घेतलाय आणि मीठ घेतले आपल्या पापलेटला चोळायला। हे फोडणीसाठी हा लसूण घेतलाय ठेचून, हे लाल तिखट घेतले आणि वाटण्यासाठी घेतले हे खोबरं। ह्या लाल मिरच्या मी पाण्यात टाकल्यात जरा भिजत, त्या घेतल्यात। आणखीन घेतले टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि धणे। हे सगळं मी वाटणार, मिरची, खोबरं आणि हे सगळं वाटणार मी। आणि थोडीशी हळद आपल्या पापलेटला चोळायला, आणि हे घेतले मी कोकम। तर चला आता माझे मिस्टर हे मला कापून धुवून देणार स्वच्छ, आणि मी आपलं वाटण वाटून घेते। चला मैत्रिणींनो, हे आपलं वाटण तयार झालेलं आहे, मस्तपैकी बारीक वाटले। आणि थोडंसं मी पाणी घातलं याच्यामध्ये, पाणी चालतं घातलं तरी। इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। हा इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतले। आता आपण त्यामध्ये घालूया हा लसूण। हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे, 3-4 पाकळ्या। हे बघा, हे आपलं पापलेट पण मस्तपैकी कापले मिस्टर आई माझ्या। त्याला मी हळद, लिंबू आणि मीठ थोडं चोळलेलं आहे, मस्त पातळ तुकड्या केलेल्या आहेत। आम्हाला नॉनव्हेज म्हटलं का लसूण भरपूर लागतो। वाटणात पण मी लसूण घेतलेला आहे आणि थोडासा फोडणीला पण। आता आपला हा लसूण झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हा एक कांदा टाकते। कांदा चांगला परतून घेते, थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपला कांदा पण पटकन होईल। आता मी जरा झाकण ठेवते याच्यावर, म्हणजे कांदा आपला पटकन होईल। आता आपला हा कांदा झालेला आहे, आपण ह्यामध्ये हे वाटण टाकूया। तीन चमचे वाटण टाकले मी। आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया थोडी, आणि हे लाल तिखट टाकते 1 चमचा। आपल्या लाल मिरच्या घेतल्यात ना, त्या खूप तिखट होत्या म्हणून जास्त नाही टाकत मी, 1 चमचाच टाकते। कोकम घालते, 2 कोकम तोडून घेतले। तुम्हाला हवे तर तुम्ही चिंच पण घालू शकता। मसाला हा चांगला आपला परतून घ्यायचा, त्याला तेल सुटे परत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं ते घालते। परत जरा झाकण देऊन ठेवते। आता आपण उघडून बघूया, मस्तपैकी आपलं तेल सुटलेलं आहे थोडं। त्यात आता आपण ह्या तुकड्या लावून घेऊया पापलेटच्या।
तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालून शकता त्याच्यामध्ये अजून. हे करताना सुद्धा असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे त्यामध्ये चांगल्या लावता येतात. आपण थोडं वरून पाणी टाकूया आणि परत एकदा झाकण देऊन ठेवूया आणि मग आपण तुकडे आपल्या उलटून घेऊया. आता आपण झाकण उघडून बघूया आणि आपल्या तुकड्या उलट्या करून घेऊया म्हणजे कशा दोन्ही बाजूनी होतील ना. आणि मसाला पण त्याला चांगला लागेल. सगळ्या तुकड्या मी आता उलट्या करून घेते. आता मी सगळ्या तुकड्या उलटून घेतल्यात. एक बाजू आपली झालेली आहे, दुसऱ्या बाजूने जरा 5 मिनिटं होऊन दे. झालेलं आहे तसं. चला तर आपलं पापलेटचं भुजणं बघा मस्तपैकी झालेलं आहे. बोटं चाकतच ठेवायला लागणार आहेत. बघा किती छान झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. बघितलं ना मंडळींनो. तर बघा आपलं पापलेटचं भुजणं खाण्यासाठी तयार झाले. हे तुम्ही भाताशी चोळून पण खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. आणि तुम्हाला जर ह्याच्यात रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता. पण आम्हाला असं हे लिपतिपच आवडते आणि चोळून खायला आवडते म्हणून मी असं केलेलं आहे. तर ह्यासाठी तुम्ही साधं पापलेट आणा आणि करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि तोंडाला पण पाणी सुटलं असेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा.